नमस्कार. आजच्या व्हिडिओमध्ये तुमचे स्वागत आहे. तर आज मी तुम्हाला ग्रामीण महाराष्ट्रात लोकप्रिय आणि चविष्ट असलेली ही तांदूळ जाची म्हणजेच तांदळाची भाजी बनवून दाखवणार आहे. खूप छान तयार होते. अगदी सोप्या पद्धतीने मोजक्या साहित्यात ही तयार होते. फक्त 5 मिनिटात आपण ही भाजी बनवूया. इथे मी तांदळाची भाजी आहे तर ही निवडून घेतली आणि स्वच्छ धुवून घेतली आहे. मी याची बघा देठं राहू दिलेले आहेत. काही जण नुसते पानं हे करतात, पण मी ही जी देठं आहेत बारीक तर ती राहू दिलेली आहेत. आता हे स्वच्छ असं मी धुवून घेतलेलं होतं. आधी निवडून घेतलं, मग धुतलं आणि आता आपण मस्त भाजी बनवायला सुरुवात करूया. तर बघा इथे मी आता कढईमध्ये एक मोठा चमचा तेल तापवून घेतलं आहे. तेल थोडं जास्त घालायचं आहे. त्यानंतर त्यामध्ये मोहरी टाकायची, जिरं टाकायचं. ते छान तडतडलं की त्यामध्ये आपल्याला कढीपत्ता टाकून घ्यायचा आहे. हे बघा कढीपत्ता पण छान तडतडला की त्यामध्ये 7 ते 8 लसणाच्या पाकळ्या मी ठेचून घेतलेल्या आहेत. जास्त म्हणजे बारीक केलेल्या नाहीत, थोड्या जाडसर ठेवल्या आहेत. लसूण थोडा जास्त घालायचा आहे, त्यामुळे ही भाजी फार छान लागते अजून. तर लसूण देखील आपल्याला छान परतून घ्यायचा आहे. हलका रंग बदलेपर्यंत त्याला परतायचं आहे. जास्त लाल आपल्याला लसूण करायचा नाही. आता हे झाल्यानंतर बघा आपल्याला फक्त अर्धा मिनटामध्ये हे लसूण छान आपला परतून होतो. लो फ्लेम ठेवायची आहे गॅसची, नाहीतर लसूण तुमचा जळू शकतो. तर बघा हलका रंग परतलेला आहे. आता यामध्ये आपल्याला हळद आणि धनेपूड टाकून घ्यायची आहे. तर अर्धा चमचा हळद आणि त्यानंतर 1 चमचा धनेपूड मी इथे टाकून घेणार आहे. बाकी दुसरा कुठलाही मसाला वगैरे यामध्ये मी वापरलेला नाही. आता इथे मी लाल मिरचीची तुम्हाला बनवून दाखवणार आहे. तुम्ही इथे हिरवी मिरची देखील टाकू शकतात. तर आता हे मिक्स केल्यानंतर यामध्ये ही भाजी आता आपल्याला टाकून घ्यायची आहे. तर आता ही भाजी टाकल्यानंतर बघा काय करायचं आहे, मीठ तुम्ही थोडं नंतर टाकायचं 1 मिनिटानंतर. म्हणजे कोणतीही पालेभाजी तुम्ही अशी सुकी बनवतात तेव्हा मीठ थोडं नंतर टाकायचं आहे. कारण काय होतं, ही भाजी तव्यावर किंवा तुम्ही कढईत किंवा पातेल्यात बनवत असाल तर ही थोडी शिजली म्हणजे लगेच कमी होऊन जाते. म्हणजे कढईत टाकताना ती जास्त दिसते, पण थोडं 1 मिनिटानंतर कमी होते. तर 1 मिनिट मी अशी ही बघा मिक्स करून घेतल्यानंतर 1 मिनिट त्याला फक्त परतून घ्यायची आहे लो फ्लेमवर. हे बघा 1 मिनिट झाला आहे. तुम्हाला दिसत असेल कमी झाली आहे भाजी थोडी. आत्ता आपल्याला मीठ टाकायचं आहे. पहिल्यांदा मीठ म्हणजे आधीच आपण मीठ टाकलं तर काय होतं, भाजी खारट होण्याची शक्यता असते. तर आता इथे मीठ टाकल्यानंतर छान असं मिक्स करून घ्यायचं आहे आणि 1 मिनिटभर आपल्याला हिला अजून थोडी शिजवायची आहे. अर्धा मिनिट शिजवली तरी देखील चालेल आणि गॅसची फ्लेम लो ठेवायची आहे. आता बघा आपल्याला यामध्ये लाल तिखट टाकून घ्यायचं आहे. लाल तिखट नंतरच टाकायचं आहे. तुम्ही आधी तेलात देखील टाकून घेऊ शकतात, पण तेलात आधी टाकलं म्हणजे ते जळू शकतं. त्यामुळे मी नंतर टाकलेलं आहे. तर 1.5 चमचा इथे लाल तिखट मी टाकलं आहे. हे कमी तिखट आहे त्यामुळे मी एवढं टाकलं आहे. तरी देखील तुम्ही तिखट तुमच्या आवडीनुसार करायचं आहे. हे आता मी छान असं मिक्स केलेलं आहे आणि आता यामध्ये कच्च्या शेंगदाण्याचा जाडसर असं कूट मी टाकलं आहे. तर 3 ते 4 चम्मच मी इथे टाकून घेतला आहे, मिक्स केलेला आहे. अजून 1 चम्मच मी यामध्ये हे टाकून घेणार आहे कूट. कोथिंबीर इथे मी टाकून घेतलेली आहे. हे बघा अगदी 5 मिनिटात ही भाजी तयार होते. तर 1 चमचा कूट अजून मी टाकला आहे. तुम्ही भाजलेल्या शेंगदाण्यांचा कूट घेऊ शकतात, पण मी इथे कच्च्या शेंगदाण्याचं घेतलं आहे. तर फक्त 5 मिनिटात बघा आपली ही भाजी तयार झालेली आहे. बघू शकता छान दिसते आणि चवीला देखील अप्रतिम ही लागते. तर गरमागरम ज्वारीच्या भाकरीसोबत तुम्ही ते हे खाऊ शकतात. तर नक्की बनवून बघा. कमेंटमध्ये कळवायला विसरू नका. चॅनलवर नवीन असाल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा, म्हणजे असेच नवनवीन व्हिडिओ तुम्हाला पाहायला मिळतील. चला तर मग पुन्हा भेटू अशाच एका नवीन व्हिडिओसह. धन्यवाद.